नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र पूर्व आहे. योग शिव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो भव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:40 ते 5:16 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:16 ते 6:52 आणि यमघंट काळ दुपारी 12:29 ते 2:04 असणार आहे. राहू काळ आणि यमघंट काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र केतू बरोबर युती योग करेल, गुरु बरोबर लाभ योग करेल. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी रवी आणि हर्षलचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. त्याचप्रमाणे पंचमातील रवी आणि द्वितीयातील हर्षल हे सुद्धा परस्पर केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. मात्र भाव व भावनांमध्ये नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कारण जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद निर्माण होऊन तुमच्या रिलेशनशिपवरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. आजच्या दिवशी कुठल्याही नवीन कामाची सुरुवातसुद्धा करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसून येईल. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. चतुर्थातील रवी आणि तुमच्याच राशीतला हर्षल हे परस्पर केंद्र करणारे दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खरं तर तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु घरातील वातावरण काही ठीक असणार नाही. घरातील जे महिला वर्ग असेल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. येणार 2 ते 3 दिवसातसुद्धा अशाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला येऊ शकेल. त्या संदर्भात स्वतःच्या मनावरती थोडंसं कंट्रोल ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातील तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि व्ययातील हर्षल आणि तृतीयातील रवी हे परस्पर केंद्र योग करणार आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असाल. फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून खास करून लांब राहणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी बराचसा धावाधावीचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. द्वितीयातला रवी आणि लाभातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आर्थिक संदर्भातली जी कामं असेल त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. काही अशा गोष्टी होतील की ज्यामुळे तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसातसुद्धा तुम्हाला लाभ मिळतील, पण त्या संदर्भातले खर्चसुद्धा जास्त होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं किंवा अलर्ट राहणं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करेल. तुमच्याच राशीतला रवी आणि दशमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्णत्वाला नेऊ शकाल. मात्र स्वतःच्या मानसिकतेवरती किंवा भावभावनावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका, ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या ठिकाणचे जे व्यक्ती असेल, त्यांच्यापासून थोडीशी काळजी घ्या. छोट्या-मोठ्या कारणामुळे तुमचा तोल ढळू शकेल. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करेल. याचप्रमाणे व्ययातला रवी आणि भाग्यातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन आजच्या दिवशी थोडं जास्त प्रमाणात जाणवू शकेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, छोटे किंवा मोठे, जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल, असे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. याचप्रमाणे कोणाला कमिटमेंट देणं, प्रॉमिसेस करणं किंवा कागदोपत्री व्यवहार, पैशाचे व्यवहार यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातला गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातला रवी आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक संदर्भातले व्यवहार थोडंसं काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा थोडंफार अशाच प्रकारच्या काही परिस्थिती निर्माण होऊ शकेल. अर्थात लाभ तुम्हाला मिळतील, परंतु खर्च किंवा अनावश्यक इन्व्हेस्टमेंट तुमची होऊ शकेल. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही कामाच्या जर का तुम्ही अपेक्षेमध्ये असाल, तर त्यामध्ये अनपेक्षितपणे काही अडथळे येऊ शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या अष्टमात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दशमातला रवी आणि सप्तमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा मतभेद होऊ शकतील. स्वतःच्या भावनेवर थोडासा कंट्रोल करणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातला रवी आणि षष्ठातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल की काही धार्मिक, आध्यात्मिक अनुभवसुद्धा आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. फक्त भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये साधारणतः भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, छोटे किंवा मोठे घेऊ नका. जर तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल किंवा सामाजिक व्यक्ती असाल, तर तत्संबंधी तुमचे अंदाज चुकू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील रवी आणि पंचमातील हर्षल हे परस्पर केंद्र करणारे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चर अशा प्रकारचे शारीरिक दुखापतीचे प्रसंग आजच्या दिवशी येण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. त्या संदर्भात काळजी घ्या.
कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहारात थोडंसं लक्ष द्या. इझी मनीच्या मागे धावू नका. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र लांब योग करेल. सप्तमातील रवी आणि चतुर्थातील हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोडेसे ताणले जाऊ शकतात. गैरसमज उत्पन्न होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्यासंदर्भातले सुद्धा काही तक्रारी डोकं वर करू शकतील. या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भामध्ये काही वादविवाद किंवा अशाच प्रकारचे काही अनुभव येण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कुठलेही निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील रवी आणि तृतीयातील हर्षल हे परस्पर केंद्र करणार. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. अनपेक्षित काही त्रास मानसिक संदर्भातले दिसून येऊ शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या विरोधात काही कागाळ्या केल्या जाऊ शकतील. ऑफिस पॉलिटिक्ससारखे काही अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भात सुद्धा लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 24 ऑगस्ट 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.